Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. नमस्कार, मी पूजा मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर या निकालावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ईव्हीएमचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गाजत आहे. यानंतर सोशल मीडिया असेल किंवा विरोधक असतील या ईव्हीएमच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या संदर्भात आम्ही सुद्धा अनेक फॅक्ट चेक केलेले आहेत, अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. काल आपण असे काही जिल्हे बघितले होते जिथे विजयी उमेदवार असतील किंवा पराभूत उमेदवार असतील त्यांची जी मतांची आकडेवारी होती, जी मतं होती ती जवळपास सेम होती. आता सुद्धा अशा काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जिथे अनेक मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवार असतील किंवा पराभूत उमेदवार असतील त्यांची जी मतं आहेत ती जवळपास सेम दाखवण्यात आलेली आहेत. आता या ज्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवणार नाही आहोत, पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जी आकडेवारी आहे ती खरंच सेम आहे का, तिथे जी मतं आहेत ती खरंच सेम दाखवण्यात आलेली आहेत का, हे आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सांगली या जिल्ह्याबद्दल. आता इकडे जर आपण बघितलं तर एकूण 3 मतदारसंघ बघा. पहिला आहे तो म्हणजे पलूस कडेगाव हा मतदारसंघ, त्यानंतर तासगाव आणि शिराळा. आता ही जी आकडेवारी आहे ही आम्ही तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून गोळा करून दाखवत आहे. पलूस कडेगाव मधील उमेदवाराला 1,0705 मतं मिळाली आहेत. तासगाव मधील उमेदवाराला 1,0759 मतं मिळाले, तर शिराळ्यामधील उमेदवाराला 1,08,049 इतकी मतं मिळालेली आहेत. 1 लाखाच्या घरामध्ये ही 3ही मतं असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही मतं सेमच कशी असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे आपण सांगलीमध्येच आणखीन एक उदाहरण घेणार आहोत जे की फार इंटरेस्टिंग आहे. आता पलूस कडेगाव मध्येच आपण पराभूत उमेदवारांची मतं बघितली. आता विजयी उमेदवाराची मतं बघा 1,30,769, तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये चिराळ्यामध्ये जे भाजपचा उमेदवार आहे विजयी उमेदवार ती सुद्धा मतं 1,30,738 आहेत. ही दोन्ही मतं जर आपण बघितली पलूस कडेगाव आणि शिराळ्याची 1,30,000च्या घरामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर पुढे जर आपण बघितलं तर बुलढाण्यामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जी आपण आकडेवारी तपासली त्यानुसार मलकापूरमध्ये जो उमेदवार आहे भाजपचा जो विजयी उमेदवार आहे त्या उमेदवाराला मिळालेली मतं ही 1,09,921 इतकी आहेत. तर चिखलीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही 1,09,212 इतकी आहेत. तर दुसरीकडे जळगाव जामोदमध्ये आपण बघितलं तर तिथे सुद्धा 1,07,318 ही मतं विजयी उमेदवाराला मिळालेली आहेत. आता ही 3 जर तुम्ही बघितली, ही 3 नावं बघितली, हे 3 मतदारसंघ बघितले तर इथे सुद्धा विजयी उमेदवारांना जी मतं मिळालेली आहेत ती सगळी मतं 1 लाखाच्या घरामध्ये आहेत, जवळपास सेम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता यवतमाळमध्ये सुद्धा असंच एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे विजयी उमेदवारांची मतं ही जवळपास सेम असल्याचं आपल्याला दिसतं. इकडे जर आपण बघितलं अरणीमध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली मतं ही 1,27,203 इतकी आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेली मतं पुसदमध्ये ही 1,27,964 इतकी आहेत. आता या 2 उमेदवारांची मतं तुम्ही बघितली तर ही जवळपास सेमच असल्याचं आपल्याला दिसतंय. 1,27,000 या मतांची ते आपल्याला ही आकडेवारी पाहायला मिळते. पुढे जर आपण बघितलं तर यवतमाळमध्येच अरणी आणि पुसद हे आपण आता बघितलं तर तिवसा आणि मोर्शीमध्ये अमरावतीच्या आपल्याला असंच एक उदाहरण पाहायला मिळत आहे. इकडे जर आपण बघितलं तर भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली मतं ही 99,664 इतकी आहेत. तर मोर्शीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही 99,683 इतकी आहेत. आता या 2 विजयी उमेदवारांची मतं तुम्ही जर बघितली तर ही जवळपास 99,600च्या घरामध्येच आहेत. त्याच्यामुळे या सेम मतांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया असेल किंवा विरोधक असतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. आता लातूरमध्ये सुद्धा असंच एक उदाहरण समोर आलेलं आहे जिथे लातूर ग्रामीण मध्ये आपण बघितलं तर भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली मतं ही 1,12,051 आहेत. तर इकडे निलंग्यामध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेली मतं ही 1,12,368 आहेत. फक्त 200 मतांचा फरक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जवळपास सेम मतं या दोन्ही विजयी उमेदवारांना मिळाल्याचं आपल्याला दिसतंय. एकूणच जर आपण बघितलं तर हे काही जिल्हे होते जिथे अनेक असे मतदारसंघ आहेत जिथे विजयी उमेदवार असतील किंवा पराभूत उमेदवार असतील त्यांना मिळालेली मतं ही जवळपास सेम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इलेक्शन कमिशन वरची ही आकडेवारी होती आणि तीच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही या सगळ्यांवर कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही आहोत, पण जी आकडेवारी इलेक्शन कमिशनच्या साईटवर होती ती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या संदर्भात सगळ्या पोस्ट व्हायरल होतात आणि त्या पोस्ट खऱ्या आहेत का, या आकडेवारी
आकडेवारीवरूनच तुम्हाला कळेल. तुम्हाला या सगळ्या आकडेवारीवर काय वाटतं, यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.